मॅडमचा आभार व्यक्त केला. होय. प्रोफेसर फुला बागुल सर, कृपया आपण आपली मांडणी करावी. नमस्कार, माझा आवाज येतोय मॅडम? होय सर, येतोय. येतोय येतोय आवाज येतोय. आपलं स्वागत सर. ओके, येतोय आवाज येतोय. आवाज येतोय? ओके, येतोय येतोय, बोला बोला सर, बोला. पीपल्स कॉलेज नांदेड हे महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य अशा पद्धतीचं महाविद्यालय आहे आणि हे सर्वश्रुत आहे. या अत्यंत सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या आणि जागरूक असणाऱ्या महाविद्यालयाने कोरोनोत्तर काळातील विज्ञान साहित्यावर चर्चासत्र घेणं याच्यात मला आश्चर्य वाटलं नाही, कारण ते त्यांच्याकडून अपेक्षितच होतं. मित्रांनो, हा जो विषय विवेचनासाठी मी घेतलेला आहे किंवा मला दिलेला आहे त्या संदर्भाने मांडणी करत असताना सुरुवातीला माझ्या विवेचनाच्या आणि माझ्या आकलनाच्या काही मर्यादा येथे स्पष्ट करणं मला महत्वाचं वाटतं. मित्रांनो, राऊत सरांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी 1-2 दिवसापूर्वी जी एक चर्चासत्र मागील भूमिका मांडलेली होती, त्या भूमिकेला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचा या ठिकाणी माझा दृष्टिकोन असेल. मित्रांनो, ह्या चर्चासत्राची जी मुख्य बीजसूत्र आहे त्या बीजसूत्राचा विचार केल्यानंतर अगदी सर्वप्रथम माझ्या मनामध्ये जे एक मुद्दा आला तो असा होता की आपल्याला कोरोनोत्तर काळातील दिशांचं सूचन करावयाचं आहे आणि हा या चर्चासत्राचा पॉइंट ऑफ फोकस असलेला एक बिंदू आहे. त्यामुळे साहजिकच आजवरची विज्ञान कथा कशी आहे, तिची आशयसूत्र काय आहेत, हा तपशील तितकासा महत्वाचा ठरत नाही, कारण आपल्याला कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान कथा कोणत्या अंगाने जाऊ शकणार आहे त्या दिशांचं फक्त सूचन आपल्याला करावायचं असल्यामुळे कोरोनापूर्व काळामध्ये जी विज्ञान कथा लिहिली तिच्यावर प्रकाश टाकणं फारसं येथे औचित्यपूर्ण देखील होणार नाही. मला फक्त या नंतरच्या काळामध्ये विज्ञान कथा कोणकोणत्या अंगाने विकसित होऊ शकेल याचे काही मुद्दे आपल्या समोर मांडावयाचे आहेत. मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनोत्तर काळामध्ये कोणकोणत्या पद्धतीची आव्हानं आपल्या समोर आहेत, कारण अगोदर आव्हानं निश्चित करणं हे महत्वाचं आहे आणि त्यानंतर मग विज्ञान कथेने कोणकोणती आव्हानं यातली घ्यावीत आणि त्या अंगाने आपला विकास करावा हे ठरणार असल्यामुळे अगदी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी या कोरोनोत्तर काळाने मानवी समूहासमोर मानवाच्या संस्कृतीसमोर कोणकोणती आव्हानं निर्माण केलेली आहेत ही गोष्ट पाहणं मला वाटतं फार फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरच मग विज्ञान कथेने कोरोनोत्तर काळामध्ये कोणकोणत्या विज्ञान सिद्धांतांना स्पर्श करावा हे ठरणं असल्यामुळे अगोदर ते मांडणं मला फार फार महत्वाचं वाटतं. मित्रांनो, हे करत असताना काही मर्यादा सांगणं मला फार महत्वाचं वाटतं. पहिली मर्यादा अशी आहे की मुळात विज्ञान कथा लिहिणारी केवळ पहिली आणि दुसरीच पिढी लिहिते आहे. अजून पुढच्या पिढ्यांचा येथे आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की विज्ञान कथेमध्ये अजून सुद्धा परिवर्तनाची लाट अजून यायची आहे. आणखी एक मर्यादा अशी आहे विज्ञान साहित्याची की याचा जो वाचक वर्ग अत्यंत मर्यादित आहे. ही वाचकांची जी मर्यादा आहे, अल्प वाचकांची जी मर्यादा आहे ती अजून आपल्याला ओलांडायची राहिलेली आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या विज्ञान साहित्याच्या समीक्षेचे निकष सुद्धा अजून सर्वमान्य होणं बाकी आहे. तिच्यातला जो कलावाद आहे, तिच्यातला जो कलापक्ष आहे त्याचीही चर्चा अजून मराठी साहित्यामध्ये व्हावयाची आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की विज्ञान साहित्यासमोर विज्ञान कथेसमोर जे काही आव्हानं आहेत त्यातली बहुतांश आव्हानं ही जुनीच आहेत. ही एक मर्यादा माझ्या लक्षामध्ये मला येते आहे. अजून पूर्वीचीच आव्हानं तिला पार करावयाची आहे. मित्रांनो, मग आता असं असताना जुनीच आव्हानं तिच्या समोर अजूनही उभी ठाकलेली असताना कोरोनोत्तर काळातील आव्हानं ती कशी पेलू शकेल याबाबतची साशंकता माझ्या मनामध्ये याही क्षणाला कायम आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्ट आपल्याला कबूल केली पाहिजे की विज्ञानानं अख्ख्या जगाला जरी प्रभावित केलेलं असलं तरी विज्ञानाचं साहित्याचं प्रतिबिंब मात्र अत्यंत तोकडं आहे.
आणि मग अशा पार्श्वभूमीवर कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान साहित्य कोणती दिशा घेईल हे मांडणं अत्यंत गांभीर्याचं आहे आणि अत्यंत जोखमीचं सुद्धा आहे असं मला वाटतं. मग या सगळ्या मर्यादांचं भान ठेवून मी माझ्या आकलनाच्या मर्यादा मान्य करून या ठिकाणी काही आव्हानं अगोदर मांडतो, कारण आव्हानं क्लिअर झाल्याशिवाय विज्ञान साहित्याच्या पुढच्या दिशा आपण त्याला नाही सांगू शकणार. मित्रांनो, एक लक्षात घ्या की कोरोना काळामध्ये म्हणजे लॉकडाऊन काळामध्ये आपण असं बघतो की कौटुंबिक जिव्हाळ्यामध्ये अचानक वाढ झाली. जो जिव्हाळा अंतस्तरावर होता तो पृष्ठस्तरावर आला आणि तो प्रत्येकाची काळजी घ्यायला लागला. कसे आहात, घराबाहेर पडू नका, तुमच्याकडे किती पेशंटची संख्या आहे, अशा पद्धतीचा जिव्हाळा हा अचानक दाखवला गेला आणि तो पृष्ठस्तरावर आला. हा जो जिव्हाळा दाखवला गेला तो निरंतर पुढे राहणार आहे का, की कोरोना कदाचित संपल्यावर तो जिव्हाळा पुन्हा आटून जाणार आहे का? तेव्हा हे आव्हान आहे की हा जो जिव्हाळा दाखवला गेला परस्परांच्या प्रती कोरोनाच्या संदर्भामध्ये तो ऍज इट इज आपण पुढे चालू ठेवणार आहोत का? मित्रांनो, मानवाच्या ज्या मूळ स्वार्थी आणि अहंकारी प्रवृत्ती आहेत, जे विकार आहेत, या विकारांना उचल खाऊ न देणं कोरोनोत्तर काळामध्ये हे सुद्धा आपल्या समोरचं एक महत्वाचं आव्हान आहे. मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये जो आमचा युवा वर्ग होता तो सातत्याने ऑनलाईन होता, वेगवेगळ्या माध्यमांवर तो ऑनलाईन होता. बऱ्याच वेळा असं लक्षामध्ये आलं की या युवा वर्गाने या काळात काय केलं, तर या काळामध्ये तो व्हॉट्सअपवर होता. त्याने प्रामुख्याने हिंसा आणि सेक्स यांना प्राधान्य देणाऱ्या वेब सिरीज तो पाहत होता का? रोज 2 किंवा 1.5 GB डाटाच्या भुलभुलैयामध्ये तो आपली बेरोजगारी विसरून गेलेला होता का? अशा युवकांना आत्मभान देण्याची गरज कोरोनोत्तर काळामध्ये प्रामुख्याने आहे. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला भूमिपुत्रांचा प्रश्न आहे. अनेक परप्रांतीय मजूर निघून गेल्यानंतर त्या रिक्त झालेल्या जागावर भूमिपुत्रांना सामावून घेण्याचा प्रश्न आहे. पण आव्हान असं आहे कोरोनोत्तर काळातलं की हा जो भूमिपुत्राला आपण त्या ठिकाणी सामावून घेण्याची इच्छा व्यक्त करतो, त्याला प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे का? कोरोनोत्तर काळात ते त्याला द्यावं लागणार आहे, तेव्हाच परप्रांतीयाच्या जागी त्याला सामावून घेण्याची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. मुळात आपल्याकडे वर्क कल्चरच रुजलेलं नाही. श्रम संस्कृतीच्या संदर्भातले सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तेव्हा वर्क कल्चर न रुजलेल्या युवकांना प्रशिक्षणासाठी तयार करणं हे सुद्धा एक आव्हान कोरोनोत्तर काळामध्ये आपल्याला दिसतं आहे. ही आव्हानं सांगून झाल्यानंतर मग विज्ञान कथेने काय करावं हे मी सांगणार आहे. मित्रांनो, स्टार्टअप असेल, स्किल इंडिया असेल, यासारख्या योजनांमध्ये मराठी तरुणांचा सहभाग अत्यंत अल्प आहे. एक मानसिकता आपल्या तरुणांची आहे, ज्याला मी माझं स्वतःचं नाव मी एक नाव दिलेलं आहे, एक संकल्पना, त्याला मी असं नाव दिलंय की टपरी मानसिकता. जशी पानटपरी असते, पानठेला, पानटपरी मानसिकता. आमची मानसिकता अशी आहे की एखाद्या परप्रांतीय माणसाने महाराष्ट्रामध्ये यावं, मोठा कारखाना सुरू करावा आणि त्याच्या कारखान्याच्या गेटवर मला पानटपरी किंवा चहाची टपरी सुरू करण्याची परवानगी द्यावी. पण मराठी तरुण असे विचार का नाही करत की मी कारखाना टाकेल आणि एखादा परप्रांतीय माणूस मला विनंती करेल की हे मराठी माणसा, तुझ्या कारखान्याच्या समोर मला चहाचा ठेला, पानाची टपरी सुरू करू नये. अशा पद्धतीची विचारसरणी महाराष्ट्रीय तरुणांची नसल्यामुळे अशा तरुणांना स्किल इंडिया, स्टार्टअप इंडियासाठी तयार करणं मानसिक स्तरावर प्रचंड मोठं आव्हान मानवी समूहासमोर कोरोनोत्तर काळामध्ये आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, आपण बघतो आहोत की लॉकडाऊनच्या काळामध्ये लग्न असेल, मर्तिक असेल, या काळामध्ये लोकसहभागावर नियंत्रण आलेलं आहे. ते योग्यच आहे. 50 लोकांना त्या ठिकाणी आपण आमंत्रित करू शकतो, ते योग्य आहे. पण कोरोना गेल्यानंतर सुद्धा आपण हेच बंधन पाळणार आहोत का? कारण आपण भारतीय लोक गर्दी प्रेमी आणि इव्हेंट प्रेमी आहोत. आपल्याला गर्दी जमविल्याशिवाय लग्न झालं असंच वाटत नाही. अशा पार्श्वभूमीवर ही मानसिकता कशी बदलणार आहोत आणि यासाठी विज्ञान आपल्याला कशी मदत करणार आहे हे तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या विधींवर ज्या मर्यादा आल्या, विशेषतः गर्दी कमी करण्याच्या संदर्भामध्ये त्याचं स्वागत झालं पाहिजे. कारण त्याच्यातून पैशांची बचत आहे, श्रमाची बचत आहे, वेळेची बचत आहे, पर्यावरणाच्या संदर्भातलं ते महत्वाचं पाऊल आहे. त्याच्यानंतर विवाह काळामध्ये अनेक जोखमी असतात, प्रवास असतो, प्रवासातले धोके असतात, अनेक गोष्टी असतात, मानापमान असतात, उपविधी होतात बऱ्याचशा. या सगळ्या गोष्टींपासून तूर्त तरी सुटका झालेली आहे. पण ही झालेली सुटका जी आहे ही तात्पुरती आहे का? आणि कोरोना गेल्यानंतर पुन्हा आपला जो मूळ स्वभाव आहे त्याच्याकडे आपण येऊ का? तेव्हा हे जे काही आत सुरू आहे
कोरोनोत्तर काळामध्ये जी बंधनं आहेत ती अशीच आपण टिकून ठेवणार आहोत का, हे सुद्धा महत्वाचं एक आव्हान आपल्या समोर आहे. मित्रांनो, खोटी प्रतिष्ठा आणि बडेजावाचं एक आकर्षण ज्या भारतीय मनामध्ये आहे ते नष्ट करणं हे आपलं आजचं महत्वाचं आव्हान आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो की कोरोनोत्तर काळामध्ये अंत्यविधी करताना 50 लोकांची मर्यादा असल्यामुळे आणखी काही गोष्टी घडता आहेत अंतस्तरावर, समाजाच्या संस्कृतीच्या अंतस्तरावर, ज्या वरती आपल्याला दिसत नाहीत पण आतून ते निश्चितपणे घडत आहेत, त्या धोकादायक सुद्धा आहेत. उदाहरणार्थ तुमच्याकडे मला माहिती आहे पण आमच्या खानदेशामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर आमच्याकडे शोकगीतं गातात, मृत्यू गीतं गातात. त्या महिला येतात आणि त्या प्रेताच्या अवतीभोवती बसून त्या पार्थिव शरीराने जिवंत असताना जे काही कार्य केलं असेल त्या कार्याचे गोडवे त्या गीतातून ते गातात. या शोकगीतं गाणाऱ्या महिला काही घरून अशी स्क्रिप्ट लिहून आणत नाही कागदावर आणि वाचून वाचून त्या गाणं म्हणत नाही, ते उत्स्फूर्त असतं. ही जी आमची उत्स्फूर्त अशी मृत्यू गीतं आहेत, हा जो आमच्या लोकवाङ्मयाचा महत्वाचा ठेवा आहे, तो ठेवा नष्ट होईल का अशी सुद्धा भीती मला वाटते आहे. कारण मृत्यूच्या संदर्भातले जे इतर उपविधी आहेत ते आम्ही बंद करून टाकलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आमची शोकगीतं सुद्धा बंद होतील का, हा सुद्धा एक महत्वाचं आव्हान आमच्या समोर मला दिसत आहे. या काळामध्ये मित्रांनो बऱ्यापैकी फास्ट फूडची सवय आपली सुटलेली आहे, पण आव्हान असं आहे की येणाऱ्या काळात सुद्धा आपण फास्ट फूड पासून लांब राहणार आहोत का, हे महत्वाचं आहे. आणखी महत्वाचं एक चित्र मला असं दिसलं की इतर आजारांची रुग्ण नाहीसेच झाले. इतर आजाराची रुग्ण गेले कुठे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपण आजपर्यंत विनाकारण इतर आजारांचा बाऊ करत होतो, त्या संदर्भातली काल्पनिक भीती आपल्या मनामध्ये होती आणि आता कोरोनोत्तर काळामध्ये तरी आपण ती भीती सोडली पाहिजे. मित्रांनो, कोरोनाने आपल्याला आणखी एक गोष्ट शिकवली ती महत्वाची अशी आहे की जगण्यासाठी फार पैसा लागत नाही. हे पहिल्यांदा आम्हाला कळालेलं आहे. मग जो पैसा लागत होता तो कशासाठी, त्याचं साधं सोपं उत्तर आहे की तो आम्हाला बडेजावासाठी लागत होता, खोट्या प्रतिष्ठेसाठी लागत होता, थोडक्यात तो चंगळवादासाठी लागत होता, हे लक्षात आलं. या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये नवे कपडे, सौंदर्य प्रसाधनं, केश कर्तनालय, प्रवास, ब्युटी पार्लर या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी अजिबात आवश्यक नाहीत, हे कोरोनाच्या काळाने आम्हाला दाखवलेलं आहे. पण हे जो जगण्यातला साधेपणा आलेला आहे, हा साधेपणा कोरोनाच्या भीतीमधून आलेला आहे का, की तो आम्हाला मान्य आहे आणि पुढेही आम्ही तो तसाच सातत्याने टिकवणार आहोत, हे आव्हान आपल्या समोर त्या ठिकाणी फार फार महत्वाचं आहे. मित्रांनो, अनेक गोष्टी या संदर्भामध्ये आहेत. विशेषतः जेव्हा आपण विचार करतो शैक्षणिक संदर्भामध्ये कोणकोणती आव्हानं आहेत आणि ही सगळी आव्हानं सांगून झाल्यानंतर विज्ञान कथेने कोणतं वळण घ्यावं हे सांगणं अधिक सुलभ आणि न्यायप्रिय, शास्त्रप्रिय सुद्धा होणार आहे, शास्त्रीय होणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन शिक्षण ही शिक्षणातली चौथी क्रांती आहे असं म्हटलं गेलंय. पण प्रश्न असा आहे की त्यासाठीची डिजिटल साधनं सर्वांना समान पद्धतीने उपलब्ध आहेत का? जरी उपलब्ध असतील तरी नेटवर्किंग जे नेट आहे ते सातत्यपूर्ण आहे का? जर आमची पिढी जर सातत्याने ऑनलाईन राहत गेली शिक्षणाच्या निमित्ताने का असे ना, तर त्याची सवय त्यांना लागेल का, ते ऍडिक्ट होतील का, हा सगळा भाग त्याच्यामध्ये आहे. गरीब पालक आपल्या पाल्यांना जर अशी महागडी साधनं घेऊ देऊ शकले नाहीत, अँड्रॉइड मोबाईल असेल किंवा त्या ठिकाणी लॅपटॉप असेल, तर अशा वेळेस ते गरिबांचे जे पाल्य आहेत त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड होईल का? आहे रे आणि नाही रे यांच्यातली सामाजिक दरी आहे त्यापेक्षा अगदी आणखी वाढेल का? किंवा जे गरिबांचे पाल्य आहेत ते आपल्या गरीब पालकांचा द्वेष तर नाही करणार की इतर सगळ्या मुलांना साधनं उपलब्ध आहेत आणि तुम्ही मला साधनं उपलब्ध करून दिली नाहीत. त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचा धोका आहे की गरिबांचे पाल्य आपल्या गरीब बापाचा तिरस्कार तर करणार नाहीत ना, हे सुद्धा फार मोठं आव्हान आपल्याला या संदर्भात दिसत आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कोरोना बॅच म्हणून की तुम्हाला प्रमोट केलं गेलं, तुमची परीक्षा झाली नाही, मग कोरोना बॅच म्हणून नोकरीमध्ये यांना डावललं जाईल का, हा सुद्धा एक सामाजिक आव्हानाचा, शैक्षणिक आव्हानाचा भाग त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला शैक्षणिक संस्थांचा जेव्हा आम्ही पाहतो तर सगळ्या शैक्षणिक संस्थांकडे प्रशिक्षित स्टॉप आहे का, मोठे वर्ग आहेत का, आरोग्य सुरक्षेची साधनं आहेत का, याचाही विचार आम्हाला करावा लागेल. आणखी असं तज्ञ लोक असं म्हणतात की ऑनलाईन शिक्षण प्रणाली जी आहे ती वर्गाच्या अध्यापनाची सर तिला येणार नाही, ती जागा ती घेऊ शकणार नाहीये. शारीरिक अंतर आम्हाला ठेवावं लागणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्याच्या पाठीवर आम्ही शाबासकीची थाप आता आम्ही ठेवू शकणार नाहीत. मित्रांनो, थाप हा स्पर्श आहे आणि स्पर्शाची भाषा ही शब्दांच्या भाषेपेक्षा फार परिणामकारक आणि फार प्रभावी असते. म्हणजे भाकर हा शब्द फक्त उच्चारून नाही चालणार, भाकरीचा स्पर्श प्रत्यक्ष त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीवर आम्हाला थाप मारता येत नसेल
तर ऑनलाईन अध्यापनातून हे जे दूरत्व आलेलं आहे हे किती प्रमाणात योग्य आहे याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. मित्रांनो, कारखान्यांना लागणारे जे तंत्रज्ञ असतात, ते जे तंत्रज्ञ आहेत, इंजिनियर्स आहेत, ते विद्यापीठी अभ्यासक्रमातून तयार होण्यासाठी अभ्यासक्रम उद्योगपूरक आहेत का आमचे, ते आम्हाला बघावं लागेल. आम्ही असं बघतो समाजामध्ये की बऱ्याच वेळेला बीटेक झालेला तरुण मुंबई पुण्याला जाऊन आणखी कुठला तरी पूरक कोर्स करतो आणि मग तो त्या जॉबसाठी पात्र होतो. तेव्हा असे कोर्सेस न करावे लागता अभ्यासक्रमातूनच त्याला सगळं ज्ञान मिळेल का, हे सुद्धा आम्हाला करावं लागेल. हे देखील शैक्षणिक आव्हान आमच्या समोर आहे. या कोरोत्तर काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू होत असताना शैक्षणिक संस्थांना स्वतःचं शैक्षणिक सॉफ्टवेअर तयार करता येईल, शैक्षणिक ऍप सुद्धा तयार करता येतील. कारण याच्या पुढे कोरोनोत्तर काळामध्ये वर्क फ्रॉम होम ही आमची जीवनशैलीच होणार आहे. कारण कोरोना पूर्णपणे कधी नष्ट होईल कोणी सांगू शकत नाही. तो जर दीर्घकाळ चालला तर कोरोना सहज जगायचं असल्यामुळे ती आमची जीवनशैली वर्क फ्रॉम होम ही अशी त्या ठिकाणी होणार आहे. हे सगळं फार महत्वाचं असल्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे तो त्या ठिकाणी करावा लागणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही विचार करतो, शासनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही विचार करतो की शासनासमोर कोणकोणती आव्हानं या काळामध्ये आहेत, तर प्रचंड मोठी आव्हानं शासनासमोर आमच्या समोर आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला असं कळून आलं की शासनाकडे आरोग्याचं जे बजेट आहे ते अत्यंत तोकडं होतं आणि त्यातून अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. अगोदर आपल्याला ते बजेट वाढवावं लागेल, अपूर्ण कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल, देशांतर्गत आम्हाला औषधं निर्माण करावी लागतील किंवा ज्या वस्तू आहेत आरोग्याच्या त्या उपकरणं आहेत ती तयार करावी लागतील. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, असं लक्षामध्ये आलं अर्थक्षेत्राच्या संदर्भामध्ये की आमचा जो महसुलाचा वाटा आहे तो प्रामुख्याने दारूवर अवलंबून आहे. तेव्हा आता एक आव्हान आमच्या समोर आहे की महसूल वाढीची इतर पवित्र क्षेत्र आता आम्हाला शोधावी लागतील. तिजोरी भक्कम करायला आम्हाला प्राधान्य द्यावं लागेल आणि मोफत देण्याची भारतीयांची सवय आपल्याला मोडावी लागेल. मित्रांनो, विदेशी कंपन्यांची गुंतवणूक वाढवावी लागेल. ही सगळी शासनासमोरची आव्हानं असली तरी विज्ञानाचा रोल मात्र याच्यामध्ये फार महत्वाचा आहे, हे आपल्याला लक्षामध्ये येईल. मित्रांनो, आता चीनच्या वस्तूंचा आपण बायकॉट करतो आहोत, हे ठीक आहे, भावनिक स्तरावरही हे ठीक आहे. पण आपल्याकडे ज्या विदेशी कंपन्या येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी उत्तम दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे का, ते बांधण्यासाठीची साधनं आणि कुशल अशा प्रकारचे कारागीर आपल्याकडे आहेत का. आपल्याकडे बऱ्याच वेळेला पर्यावरणवादी प्रकल्पांना विरोध करतात. अर्थात तो विरोध बऱ्याच वेळेला योग्य देखील असतो, पण अशा वेळी या पर्यावरणवाद्यांची समजूत कशी काढावी हा देखील शासनासमोरचं महत्वाचं आव्हान असणार आहे. दुसऱ्या बाजूला विदेशी कंपन्या आपल्याकडे गुंतवणूक केव्हा करतील, जेव्हा आपल्याकडे स्थिर सरकार असतील, तेव्हा स्थिर सरकार देणं ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. स्थानिकांचा विरोध बऱ्याच वेळेला प्रकल्पांना होतो हे आपल्याला माहिती आहे. त्यांची समजूत काढावी लागेल, भूमिपुत्रांना सामावून घ्यावं लागेल. त्यासाठी परिणाम केंद्रीय अशा पद्धतीची पावलं त्या ठिकाणी सगळी उचलावी लागतील. आत्मनिर्भर व्हायचंय मित्रांनो, पण आत्मनिर्भर होण्याची प्रक्रिया मोठी आहे. हे अशी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे भारत एका रात्रीतून आत्मनिर्भर होणार नाही. आर्थिक मंदीतून आपल्याला सगळ्यांना सावरायचं असल्यामुळे अलीकडे पदभरती बंद आहे, बेरोजगारी आणि त्यातून नैराश्य आणि त्यातून पुन्हा मानसिक विकार हा सगळा भाग एका बाजूला आपल्याला दिसतो आहे. ही सगळी आव्हानं विज्ञान कशा पद्धतीने पेलू शकेल याच्याकडे येण्यापूर्वी ही सगळी आव्हानं मी आपल्यासमोर मांडतो आहे. त्यासाठी माझा काही वेळ मी इथे घेतो आहे. मित्रांनो, आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. विशेषतः परप्रांतीय मजुरांची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांच्याशी आपली वागणूक मानवीय अधिक असण्याची गरज आहे. त्याच्यानंतर यंत्रावर काम करणाऱ्या मजुरांइतकीच यंत्राची आपण जेवढी देखभाल घेतो तितकीच यंत्रावर काम करणाऱ्या मजुरांची पण आपल्याला घ्यावी लागणार आहे. मित्रांनो, कोरोनोत्तर काळामध्ये एक ध्रुवीकरण झालेलं आहे. त्या सभागृहाचं लक्ष मी वेधू इच्छितो माझ्या वाक्याकडे की कोरोनोत्तर काळामध्ये एक विशिष्ट प्रकारचं ध्रुवीकरण झालेलं आहे. हे कुठलं ध्रुवीकरण आहे? हे ध्रुवीकरण आहे एका बाजूला पैसा आहे, एका बाजूला जीवन आहे. एका बाजूला पैसा आणि एका बाजूला जीवन आहे. पैसा हवा असेल, रोजगार हवा असेल, तुम्हाला घराबाहेर पडावं लागेल आणि घराबाहेर पडून काळजी घेतली नाही तर कोरोनाची भीती आहे. मग आता प्रश्न असा आहे, एकतर मृत्यूचा विजय होईल, एकतर भुकेचा विजय होईल. अशा निर्णायक क्षणावर आपण येऊन ठेपलेलो असताना विज्ञानाची भूमिका मित्रांनो प्रचंड अतिप्रचंड प्रमाणामध्ये आश्वासक आहे आणि मोठी आहे. मी येतो महिला विश्वामध्ये या कोरोना काळामध्ये, लॉकडाऊन काळामध्ये काय परिणाम झाले आणि विज्ञान या बाबतीमध्ये काय सोल्युशन्स देऊ शकेल.
मित्रांनो, या कोरोना काळामध्ये ब्युटी पार्लर बंद असल्यामुळे सगळ्या माता भगिनींच्या लक्षामध्ये असं आलं की आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या असण्याला महत्व आहे, आपल्या जिवंत राहण्याला महत्व आहे. सर्व सण आमच्या भगिनींनी साधेपणाने साजरे केले. कुटुंबियांना नवनवीन पाककृती खाऊ घातल्या. या काळामध्ये गृहिणींचे श्रम वाढलेले होते आणि सगळ्या आमच्या माता भगिनींनी कोरोना प्रतिबिंब हे एकच ध्येय ठेवल्यामुळे सगळ्या आमच्या माता भगिनींनी मोलकरणींना भरपगारी सुट्टी दिली होती आणि सगळं काम स्वतःच केलेलं होतं. कुटुंबाचं कोरोनापासूनचं प्रतिबिंब हे एकमेव ध्येय त्यांच्या समोर या लॉकडाऊनच्या काळामध्ये होतं. अर्थात आमच्यासारख्या अनेक पतिराजांनी त्यांना मदत सुद्धा केलेली आहे. प्रश्न असा आहे की साधेपणानं राहण्याची जी सवय कोरोनाने आम्हाला घालून दिलेली आहे, उद्या कोरोना गेल्यानंतर ही अशीच राहणार आहे का, हा प्रश्न त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. आमच्या माता भगिनींचा ऑन स्क्रीन वेळ वाढला. लॉकडाऊन काळामध्ये आमच्या माता भगिनी ऑनलाईन होत्या, पण त्याच्याने झालं काय? या ऑनलाईनच्या काळामध्ये आमच्या माता भगिनींनी काय शिकलं, काय घेतलं नेटवरून, तर पाककृती नवीन नवीन कशा कराव्या. मित्रांनो, यामुळे झालं असं की स्त्रीवाद काडीभरही पुढे सरकला नाही, तो होता तिथेच होता. मित्रांनो, हे झालं मध्यमवर्गीयांच्या बाबतीमध्ये. कष्टकरी महिलांचे हाल झाले, त्यांचा रोजगार बुडाला. ही गोष्ट फार फार आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. हा सगळा आव्हानांचा भाग कोरोनाच्या काळामध्ये. मित्रांनो, आरोग्यांच्या समस्या या काळामध्ये होत्या. आपल्याला माहिती आहे की जर अशी सवय आपल्याला पडली की येणाऱ्या काळामध्ये प्रत्यक्ष संमेलन होईल की नाही, पीपल्स कॉलेजला एखादं प्रत्यक्षातलं सेमिनार होईल की नाही, जर अशीच आम्हाला सवय पडली ऑनलाईनची, तर ती सुद्धा भीती आहे. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला आणखी अनेक गोष्टी आहेत आमच्या या सामाजिकच्या संदर्भामध्ये, पण एक गोष्ट महत्वाची आहे की हे जी साधनं आहेत ऑनलाईनची, ती स्वतःला व्यक्त करण्याचं सुलभ, स्वस्त आणि प्रतीक्षा शून्य अशा प्रकारचं ते माध्यम आहे आणि ज्ञानाचा वेगवान प्रसार त्यातून आम्हाला त्या ठिकाणी करता येणं शक्य असतं. मित्रांनो, खूप आहेत. आर्थिक क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी आहेत, व्यावसायिक लोकांच्या समोरच्या अनेक आव्हानं आहेत. ही सगळी आव्हाने होत असताना आपल्याला एक गोष्ट इथे अत्यंत महत्वाची लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो, की आपल्याला ह्या कोरोनोत्तर काळामध्ये कुटीर उद्योगांना चालना देता येईल. दुसऱ्या बाजूला सेवा क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहे, युवा वर्गाला तिथे आपल्याला घेऊन जाता येईल. श्रम संस्कृतीची आवड तरुणामध्ये निर्माण करण्याचे मोठं आव्हान आपल्या समोर आहे. आपल्या ज्या प्राचीन कला आहेत, या प्राचीन कलांचं जे पुनरुज्जीवन आहे ते जर आपण करू शकलो आणि आपलं सांस्कृतिक वैभव किती चांगलं होतं हे जर जगाच्या मानस पटलावर आपण जर ठसवू शकलो, तर एक नवा रोजगार सुद्धा या ठिकाणी आपल्यातून निर्माण होऊ शकेल. मित्रांनो, या कोरोनोत्तर काळामध्ये देशप्रेम, एकात्मता, श्रमसंस्कृती, सजगता, साधेपणा, सकारात्मकता या मूल्यांची रुजवण करण्याची मोठी संधी आपल्याला निर्माण झालेली आहे. मित्रांनो, ही आव्हानांचा समारोप करत असताना, ही आव्हानं सांगून झाल्यानंतर मी माझा जो उत्तरार्ध आहे की विज्ञानाची भूमिका आता याच्यामध्ये काय आहे हे सांगण्यापूर्वी एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो, की स्वातंत्र्य क्रांती आम्ही किंवा आमचे राऊत सर, जाधव मॅडम, यशपाल भिंगे सर, आम्ही कदाचित स्वातंत्र्याची क्रांती पाहिलेली नाही. जलक्रांती सुद्धा, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हटले होते की धरणं हीच तीर्थक्षेत्र झाली पाहिजेत. ती जलक्रांती सुद्धा कदाचित आम्ही बघितलेली नसावी. पण राजीव गांधींनी आणलेली विज्ञान क्रांती मात्र आम्ही पाहिलेली आहे. धवळ क्रांती आम्ही पाहिलेली आहे. अशा क्रांती मालिकेतील कोरोनोत्तर काळातील ही क्रांती मात्र आम्ही प्रत्यक्ष बघतो आहोत. मित्रांनो, ही जी क्रांती आहे कोरोनोत्तर काळाची, ही सामाजिक पण आहे, सांस्कृतिक पण आहे, पर्यावरणीय आहे, वैज्ञानिक आहे, शैक्षणिक आहे. असे अनेक अंग या कोरोनोत्तर काळामधली जी की क्रांती आपण बघतो समाजातली, संस्कृतीतली, ही फार मोठी आहे आणि या काळात आपल्याला बदलावच लागणार आहे. खळखळाट करून अजिबात चालणार नाही. मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतील. उदाहरणार्थ, मराठी माणूस म्हटला की, भारतीय माणूस म्हटला की तो स्वप्नरंजन करतो, तो आळशी आहे, नव्या बदलाला तो विरोध करतो, त्याला बडजावपणाचा सोस आहे. या सगळ्या वाईट सवयी आम्हाला सोडाव्या लागतील, तरच कोरोनोत्तर काळामध्ये आपला निभाव लागेल. जो फिट असेल तोच टिकेल, हे निसर्गाचं तत्व आहे. तेव्हा या नव्या बदलाला आपल्याला आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेनं जर सामोरं जायचं असेल, तर या पार्श्वभूमीवर विज्ञान कथा आपल्याला काय मदत करू शकेल हे पाहणं मला वाटतं फार फार महत्वाचं आहे. आणि मग मी माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाकडे येतो की या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान साहित्याची, विशेषतः विज्ञान कथेची कशा पद्धतीची दिशा असली पाहिजे हे आता मी याला प्रारंभ करतो. मित्रांनो, आपल्याला हे लक्षामध्ये घ्यावं लागेल की कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञानाचं पहिलं काम अगदी महत्वाचं, सर्वाधिक महत्वाचं, सर्वाधिक महत्वाचं हे आहे की ताबडतोब आमच्या वैज्ञानिकांनी कोरोनावरची लस शोधून काढली
पाहिजे. आणि यासाठी या वैज्ञानिकांना आपल्या विज्ञान कथेतून काही सूत्र विज्ञान कथाकारांनी सुचवली पाहिजे, की असं असं केलं की तुम्हाला अशा प्रकारचं एक समीकरण मिळेल आणि त्यातून तुम्ही ही लस शोधून काढू शकाल. मित्रांनो, मेकॅनिकल एज्युकेटर नावाची एक वैज्ञानिक संकल्पना सुबोध जावडेकरांच्या एका कथेमध्ये आलेली आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये जे ज्ञान मिळवायचं आहे ते अवघ्या काही सेकंदामध्ये त्या मुलाच्या मेंदूमध्ये भरून द्यायचं. मेकॅनिकल एज्युकेटर अशा पद्धतीचं सुद्धा काही तंत्रज्ञान नजीकच्या काळामध्ये येऊ शकेल का, याचा देखील विचार आम्हाला कोरोनोत्तर काळामध्ये त्या ठिकाणी करावा लागणार आहे. मित्रांनो, आता मी मगाशी असं म्हटलं होतं की या सेमिनारचा जो मुख्य हे बीजसूत्र आहे कोरोनोत्तर काळातील विज्ञानाची दिशा काय असावी. जरी नवी दिशा सांगावयाची असेल तर आपल्याला अगोदरची दिशा काय होती हे देखील तिथे क्लिअर करणं, स्पष्ट करणं आवश्यक आहे. मित्रांनो, आजवरच्या एकूण मराठी कथेमध्ये, भारतीय विज्ञान कथेमध्ये किंवा जागतिक विज्ञान कथेमध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या विज्ञान कल्पना येऊन गेल्या हे सांगणं आवश्यक आहे. आणि मग तेथून पुढचा टप्पा हा आपल्याला स्पष्ट आपल्यासमोर होऊ शकेल. मित्रांनो, हे आपल्याला माहिती आहे की आजपर्यंत आपल्या विज्ञान कथांमध्ये काय काय येऊन गेलं. संगणकाचे दुष्परिणाम येऊन गेले, अवकाश आणि त्या संदर्भातील कल्पना येऊन गेल्या, प्राणी विज्ञान, भूविज्ञान, युद्ध विज्ञान, गर्भलिंग चाचणी, टाइम मशीन, वीर्य गोठवणे, क्लोनिंग, यंत्रमानव, परग्रहीय जीव, कामजीवन, हार्मोन्स मधील बदल, स्त्रियांचं मानस विज्ञान, शास्त्रज्ञांचं भावविश्व, जनुक अभियांत्रिकी, अणुयुद्ध, वायू दुर्घटना, यांत्रिक मातृत्व, काळाची भासमानता, धूमकेतूचं भ्रमण, संभाव्य रोगराई, पौराणिक प्रतिमा, उडत्या तबकड्या, टेलिपथी, परामानसशास्त्र, वैद्यकीय रोमांच, इनर स्पेस, दूरसंवेदन, अमरत्व, अणुयुद्ध, काळ ही चौथी मिती, किरणोत्सर्जन, सागरी जीव, अचाट प्राणी आणि वनस्पती, समांतर विश्व, संहारक शस्त्र इत्यादी विज्ञान कल्पना आजवरच्या मराठी कथेमध्ये येऊन गेल्या. जागतिक कथेमध्ये या सगळ्या कल्पना येऊन गेलेल्या आहेत. मग आता कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान कथेने कोणकोणत्या प्रकारच्या दिशेने त्या ठिकाणी केलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला हे माहिती आहे की जन्माला येणारं जे बाळ असतं त्याची जी नाळ आपल्या आईला जोडलेली असते, ही नाळ दुर्धर आजारांवर प्रचंड उपयोगाची आहे. हे अलीकडे सिद्ध झालेलं जे विज्ञान आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. येथे राऊत सर आमचे मित्र आहेत. राऊत सर सांगायला मला आनंद वाटेल की एक अहिराणी, आमच्याकडे अहिराणी बोली बोलली जाते. या अहिराणी बोलीतून मी पहिली विज्ञान कथा लिहिली ती याच्यावरच लिहिली होती की जन्माला येणाऱ्या बाळाची जी नाळ आहे ती जर जपून ठेवली तर ती कशी दुर्धर आजारावर उपयोगास येते. अशा पद्धतीची ती पहिली अहिराणीतली विज्ञान कथा मी लिहिलेली होती. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला विज्ञान कथेला आहेत त्याला कथेतून मांडाव्या. मित्रांनो, आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे कोरोनोत्तर काळातल्या येणाऱ्या काळामध्ये विज्ञान कथा लिहित असताना आमच्या संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही, आमच्या लोकवाङ्मयाचं रक्षण होईल याच्या संदर्भात कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथेने खलनायकाची भूमिका निभावून चालणार नाही. मित्रांनो, कोरोनाच्या या आजारामध्ये असं आपल्या लक्षात आलंय की साधारणपणे फुफ्फुसांवर त्याचा अटॅक होतो आणि फुफ्फुस निकामी होतात किंवा न्यूमोनिया होतो. तेव्हा फुफ्फुस रिप्लेसमेंट ज्या पद्धतीने आपण लिव्हर रिप्लेस करतो त्या पद्धतीने फुफ्फुस रिप्लेसमेंटच्या संदर्भामधला एखादा वैज्ञानिक सिद्धांत विज्ञान कथेमधून जर आला तर तो अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की विज्ञान कथेची नजर प्रामुख्याने महानगरी जीवनावर आहे. माझी अशी अपेक्षा आहे या कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान कथा लेखकांकडून की त्यांची जी दृष्टी आहे, नजर आहे, ती आता ग्रामीण भागाकडे सुद्धा गेली पाहिजे. कारण आता विज्ञान ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे. विज्ञानाने ग्रामीण जीवनावर सुद्धा प्रभाव टाकलेला आहे. ऑनलाईन शिक्षण क्रांतीमध्ये आपण बघतो की ग्रामीण भागातील मुलं सुद्धा आता हळूहळू त्या ठिकाणी जुळले जात आहेत. तेव्हा विज्ञान कथेचा जो नायक आजपर्यंत स्त्री होता,
निरंजन होता, विप्लव होता, सुश्रुत होता. आता मात्र कधीतरी विज्ञान कथेचा नायक नारबा, सुखदेव, दगडू, धोंडू असाही असला पाहिजे. विज्ञान कथेचा जो नायक आहे तो अशा ग्रामीण भागातला सुद्धा असला पाहिजे. आणि कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान कथा लिहिणाऱ्या लोकांना माझं आव्हान आहे की तुमच्या विज्ञान कथेमध्ये नागरी सोबतच ग्रामीण भागामध्ये विज्ञानाने काय काय प्रभाव टाकला आहे तो देखील त्या ठिकाणी आला पाहिजे. आतापर्यंत आपण असं बघत आलो की विज्ञान कथेचा जो नायक आहे मित्रांनो तो एका पठडीतलाच आहे, एकाच पठडीतला आहे. एक तर तो उच्च शिक्षित आहे, किंवा तो संगणक तज्ज्ञ आहे, किंवा तो अवकाश तंत्रज्ञानामध्ये कुशल आहे. तेव्हा मित्रांनो हे एकांगी नायक चितारणं बंद करून ग्रामीण भागातला जो नायक आहे तो सुद्धा आपल्या विज्ञान कथेचा नायक झाला पाहिजे. आणखी महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे की विज्ञानाबद्दलची ग्रामीण जनांची प्रतिक्रिया काय आहे हे आम्ही आजवर जाणूनच घेतलं नाही. विज्ञानाबद्दल ग्रामीण माणसं काय म्हणतात याची प्रतिक्रिया विज्ञान कथेनं लक्षामध्ये घ्यावी. उदाहरणच देतो. वाढते विमान अपघात, स्वयंचलित वाहनांचा अपघात बघून ग्रामीण भागातले लोक आजही असं म्हणतात की नको रे बाबा आपली आपली बैलगाडीच बरी, नको रे बाबा आपली आपली बैलगाडीच बरी. हा जो ग्रामीणांचा हताश उद्गार आहे, हा हताश उद्गार विज्ञान कथेने, कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथेने टिपला पाहिजे. विज्ञानाकडून अपेक्षा पूर्ती जर काही त्रुटी राहिली तर ग्रामजीवन विज्ञानाची टिंगल करायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. तेव्हा हा जो विसंवाद आहे हा विसंवाद ललित विज्ञानानं का दुर्लक्षित करावा. थोडक्यात कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान कथेवरचा शहरी उच्च शिक्षितांची कथा ही जी प्रतिमा तयार झालेली आहे ही प्रतिमा पुसून टाकण्याची मोठी संधी कोरोनोत्तर काळाने आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो विज्ञान कथेचा चेहरा जास्तीत जास्त मानवी करण्याचा प्रयत्न विज्ञान कथेने येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी केला पाहिजे. विज्ञान कथा विज्ञान केंद्रीय असण्यासोबतच ती मानव केंद्रीय सुद्धा कशी राहील हे सुद्धा येणाऱ्या काळातल्या लोकांना लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणखी एक महत्वाचं आव्हान कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथेवर आहे ते असं आहे मित्रांनो की विज्ञान कथा लोकप्रिय करण्याचे, ती अधिकाधिक रसिकाभिमुख करण्याचं जुनच आव्हान कोरोनोत्तर काळात आमच्या समोर आहेच. जास्तीत जास्त सामाजिक स्तर विज्ञान कथेतून प्रतिबिंबित होतील तेव्हाच तिचा वाचक वर्ग वाढणार आहे. त्यासोबतच तिचा जो प्रसार आहे तोही झाला पाहिजे. विज्ञान कथेच्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघायला पाहिजेत. विज्ञान कथा लोकप्रिय आणि रसिकमान्य होण्यासाठी तिची नाट्यरूप तयार करता येतील का, विज्ञान कथेचं अभिवाचन करता येईल का, विज्ञानाधारित दूरचित्रवाणी मालिकांची संख्या वाढविता येईल का, असं सुद्धा कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथाकारांना करणं शक्य आहे. आणखी महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो की भयकथा आणि गूढकथा यांच्यापासूनचं जे वेगळेपण आहे विज्ञान कथेचं ते कोरोनोत्तर काळातही जपण्याचं आव्हान या कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथाकारांसमोर आहे. मित्रांनो ज्या पद्धतीने विज्ञान कथेमध्ये विज्ञान किती असावं ते मिठापुरतं असावं, चवीपुरतं असावं असं जावडेकर म्हणतात, तेव्हा कोरोनोत्तर काळामध्ये सुद्धा हेच सूत्र मला योग्य वाटतं. विज्ञान कथेमध्ये मानवी भावना ही केंद्रस्थानी असली पाहिजे. मित्रांनो आपल्याला माहिती की यशवंत रांजणकर असतील, सुबोध जावडेकर असतील किंवा बाळ फोंडके साहेब असतील यांच्या कथा या अंगाने आपल्याला पाहता येतात. मित्रांनो जैविक युद्धाची जी शक्यता आहे ती यापूर्वी सुद्धा चर्चिली गेली आहे. अँथ्रॅक्स पावडर वगैरे. जैविक युद्धाची पुढची पायरी काय असू शकेल याचं अनुमान कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथेने निश्चितपणे केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की विज्ञान लेखकांच्या वेगळ्या वेगळ्या फळ्या तयार झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक फळीने एक वेगवेगळं काम आपापसामध्ये नियोजनबद्ध रीतीने वाटून घेतलं पाहिजे. म्हणजे असं की एका फळीने विज्ञानातील संकल्पना कथेच्या माध्यमातून सांगायच्या आणि दुसऱ्या फळीने विज्ञान शोधाला चालना देणाऱ्या विज्ञान कथा लिहायच्या. अशा पद्धतीने जर नियोजन केलं गेलं तर नक्कीच हे जी आव्हानं मी अगोदर सांगितली माझ्या पूर्वार्धामध्ये त्याला आपण नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकू. मित्रांनो ललित विज्ञानापेक्षा लोकार्थी विज्ञानाची गरज कोरोनोत्तर कालखंडामध्ये अधिक आहे. लोकार्थी विज्ञानामध्ये नवे शोधांमागील तंत्रज्ञानाचं स्वरूप, अंधश्रद्धा, व्यसनांची कारणमीमांसा व व्यसनांचं दुष्परिणाम, दैनंदिन जीवनातील विज्ञानाची भूमिका, वैज्ञानिक घडामोडी, औषधांचं कार्य, परिणाम, संशोधकांचं जीवन कार्य, पर्यावरण रक्षण, आरोग्यवर्धन, नैसर्गिक आपत्तीची कारणमीमांसा आणि परिणाम यांचा समावेश होतो. आपली आता समाजामध्ये काय झालं मित्रांनो, आपण सगळे बघतो आहोत की बऱ्याचशा संघटनांनी आर्सेनिक गोळ्या त्या ठिकाणी वाटलेल्या होत्या. त्याच्या परिणामकारकतेची चर्चा लोकार्थी विज्ञानाने कोरोनोत्तर काळामध्ये केली. मित्रांनो आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे
की तडकोळकर सर म्हणतात, त्या डॉक्टर सुम तडकोळकर ते म्हणतात की खरे तर विज्ञान साहित्य मानववंशशास्त्र, मनोविज्ञान, शरीरविज्ञान, गणित या व अशा अन्य क्षेत्रातही कल्पना विस्तार करू पाहिजे तर मानवी नेणिवा आणि जाणीवा समृद्ध होती. आता कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेकडूनच्या अपेक्षाच डॉक्टर तडकोळकरांनी येथे व्यक्त केलेल्या आहेत. मित्रांनो, मनोविज्ञानाच्या संदर्भामध्ये म्हणजे लॉकडाऊन काळात जे नैराश्य आलेलं होतं किंवा जी अचानक जिव्हाळ्याची लाट आलेली होती, यांचा मनोविज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विचार जरूर करावा कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथालेखकांनी. मानववंश विज्ञानाचा देखील विचार केला पाहिजे, कारण आपल्या असं लक्षामध्ये आलं की कोरोनाचा जो प्रभाव आहे तो साधारणपणे आदिवासी समूहावर फारसा जाणवत नाही. मग हिचं काय कारण आहे? किंवा मानववंश विज्ञानाचा विचार सुद्धा म्हणजे मानववंश विज्ञानाच्या अंगाने काही विज्ञान कल्पना सुचवता येतील का कोरोनोत्तर काळामध्ये, याचा विचार झाला पाहिजे. शरीर विज्ञानाचाही विचार कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथालेखकांनी केला पाहिजे, कारण लक्षणं नसलेले रुग्ण या ठिकाणी येत आहेत किंवा ज्या तरुणांना कधी शुगर नव्हती ती अचानक शुगर वाढलेली आहे. मग याची कारण काय, याच्यावर उपाय काय, या अंगाने म्हणजे थोडक्यात काय की मनोविज्ञान, मानववंश विज्ञान आणि शरीर विज्ञानावरच्या वैज्ञानिक कल्पना कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथेमध्ये मला अपेक्षित आहे. मित्रांनो, आणखी महत्वाची गोष्ट अशी की काही आव्हानं मगाशी म्हटली की विज्ञान कथेसमोरची सगळीच आव्हानं कोरोनोत्तर काळातली नाहीत, ती आधीपासूनच आहेत. उदाहरणार्थ, कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथेने वाचकांना विज्ञान साक्षर करावं, त्यांचा विज्ञान व्यासंग वृद्धिंगत करावा, म्हणजे कुठल्याही साथरोगामध्ये नेमकं कोणतं कृत्य करावं, कोणतं कृत्य करणं अवैज्ञानिक आहे हे त्यांना कळून येईल. एखाद्या साथीची कारणं, दक्षता, उपाय याची माहिती द्यावी, यातून वैज्ञानिक प्रबोधन तर घडून येईलच, तथापि अशा कथेवर प्रचारकी असा शिक्का बसणार नाही याची दक्षता सुद्धा कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथाकारांना घ्यावी लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये असे साथीचे आजार वाढणार आहेत, नव्या नव्या साथी येणार आहेत, अशा चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर ह्या कथा औचित्यपूर्ण ठरतील असं मला निश्चित वाटतं. आणि म्हणून अशा विज्ञान कथांनी सामान्य वाचकांच्या कुतूहलाचे शमन करावं आणि भोवतालाच्या विश्वाबद्दलचं त्यांचं ज्ञान अद्ययावत करावं. मित्रांनो, कोरोनोत्तर काळामध्ये अंधश्रद्धा, धर्मांधता वाढीस लागतील याची जणू पूर्वतयारीच लॉकडाऊन काळामध्ये विशिष्ट माध्यमातून केली गेलेली आहे. रामायण, महाभारत या मालिका पुन्हा दाखवण्यात आल्या, प्रचंड संख्येने त्या पुन्हा भक्तिभावाने पाहिल्या गेल्या. जनतेच्या धार्मिक स्वातंत्र्याची बाब मान्य केली तरी, त्यांच्या श्रद्धेचा आदर केला तरी, पुराणातली अशा कल्पना ज्यांना कुठलाच वैज्ञानिक आधार नाही त्या विवेकी माणसाला पटत नाही. श्रीकृष्ण मालिकेमध्ये बालकृष्ण गुरु सांदीपणी यांच्या मृत मुलाला, त्याचं नाव मला वाटतं पुनर्दत्त आहे, त्या पुनर्दत्ताला पुन्हा शरीर रूपामध्ये आणतात, हा भाग दाखवला गेला. मला वाटते अशी कवी कल्पना पुराणातच काव्याच्या अंगाने ठीक आहे. विज्ञानाचा परिस्फोट झाल्याच्या या काळामध्ये अशा कल्पना कशा स्वीकृत होतील? तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाची आपली जी भूमिका कोरोनोत्तर काळामध्ये अधिक कटाक्षाने आणि प्रखरतेने बजावण्याची जबाबदारी कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथालेखकांवर आलेली आहे. वैज्ञानिक दृष्टी रुजवण्याचा आपला वसा कथा कोरोनोत्तर काळातही टाकून देणार नाही असा मला विश्वास वाटतो. भविष्याची पूर्वकल्पना देणं विज्ञान कथेने या काळातही, पुढच्या काळातही त्या ठिकाणी सुरू ठेवण्याची गरज आहे. मित्रांनो, भविष्यामध्ये विज्ञानामध्ये कोणकोणते शोध लावले जातील, त्या शोधांना मानवी जीवन कसे सामोरे जाईल याचं चित्रण विज्ञान कथेने कोरोनोत्तर काळातही करीत राहिलं पाहिजे. आयुष्याचं नियोजन, पुढील पिढ्यांच्या संदर्भात पार पाडावयाच्या जबाबदाऱ्यांचं नियोजन आधीच करून ठेवण्यासाठी काही पावले वर्तमानात उचलणं गरजेचं असतं का, याचं सूचन विज्ञान कथेने केलं पाहिजे. भविष्यातील माणसांना कशा प्रकारचा संघर्ष करावा लागेल याची पूर्वकल्पना सुद्धा कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथेने दिली पाहिजे. मित्रांनो, वैज्ञानिक उद्बोधन आणि मानवी नात्यांचा व मानवी वृत्ती प्रवृत्तींचा शोध अशा दोन्ही अंगाने विज्ञान कथा कोरोनोत्तर काळात लिहिली जाईल अशी मला अपेक्षा आहे. मित्रांनो, कोरोनोत्तर काळामध्ये नव्याने निर्माण झालेले जे सामाजिक सांस्कृतिक पेच आहेत ते पेच सोडविण्यासाठीचे उपाय विज्ञान कथेने दिल्यास विज्ञान कथा मुख्य प्रवाहामध्ये मानाचं स्थान पटकावल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मग आता अलीकडच्या काळामध्ये ज्या काही सामाजिक आव्हानं निर्माण झाली यांच्या संदर्भात सुद्धा विज्ञानाला फार आणि गोष्टी त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, विशेषतः आमचं जो ग्रामीण जीवन आहे, ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण जीवनाचं जे जीवन आहे ते सामूहिक जीवन आहे. त्यांना असं व्यक्ती जीवन नाही, व्यक्तिशः पातळी जीवन आवडत नाही.
ते सगळे सण एकत्र येऊन साजरे करतात, म्हणजे ते चावडीवरच बसतात आणि गप्पा त्या ठिकाणी करतात. हा जो आमचा ग्रामीण जीवन आहे, या ग्रामीण लोकांचं सार्वजनिक जीवनाचा त्यांना त्याग करावा लागेल, कारण आता फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावं लागणार आहे आणि ती आमची जीवनशैली होणार आहे. तेव्हा हा जो आमचा ग्रामीण माणूस आहे, त्याला सार्वजनिक जीवनाचा त्याग करताना कष्ट वाटतील, त्याची समजूत कशी काढावी, त्यांना व्यक्ती जीवनाकडे वळवण्याचं आव्हान विज्ञान कथेसमोर आहे. विज्ञान कथा ही जर मानवाची कथा आहे तर तिने हे काम केलंच पाहिजे. मानसशास्त्रीय परिवर्तन घडून आणणारं औषध म्हणा किंवा एखादं सॉफ्टवेअर म्हणा, त्याचा वापर वैज्ञानिक सिद्धांत म्हणून अशा विज्ञान कथेतून करता येईल. हे सगळं त्या ठिकाणी फार फार महत्वाचं आहे, कारण आमचा ग्रामीण भागातला माणूस जो आहे त्याला हे फिजिकल डिस्टन्सिंग अजून मानवत नाही, किंवा त्याला ते त्याला मानवावं, त्याला ते पटावं यासाठी काही शोध लावता येतील. मित्रांनो, जावडेकरांनी असं म्हटलं होतं की विज्ञान कथेमध्ये रूढ विचारसरणीची झापडं दूर करण्याची जी शक्ती असते, नेहमीच्या चाकोरीतून आपल्याला बाहेर खेचून काढायची जी ताकद असते ती केवळ अपूर्व असते. आणि म्हणून ग्रामीणांची गर्दीमध्ये रमण्याची, सार्वजनिकरित्या जगण्याची जी स्वाभाविक प्रवृत्ती आहे ती कोरोनोत्तर काळात गैरलागू ठरणार असल्याने विज्ञान कथेतून त्यावर उपाय सांगितला जावा. विज्ञान कथेच्या ज्या प्रेरणा आहेत त्या कोरोनोत्तर काळातही काहीशा बदलणार आहेत. सर्वांगानं नाही, पण काही मात्र बदलणार आहेत. आपली विज्ञान कथा प्रामुख्याने अवकाश विज्ञान, यंत्रविज्ञान, आरोग्य विज्ञान या विज्ञान शाखांनाच केंद्रवर्ती स्थान देत आलेली आहे. कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान कथेमध्ये परामानसशास्त्र, समाज विज्ञान, संस्कृती विज्ञान यासारख्या विज्ञान शाखातील सिद्धांतही उपयोजित व्हायला हवेत. याच्याने विज्ञान शाखेचा परीघ विस्तारेल. शिवाय हा विस्तार सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून होणार आहे, ही गोष्ट मला जास्त महत्वाची वाटते. भविष्य काळातील सांस्कृतिक दृष्टिकोन अर्थपूर्ण होऊ शकेल याची चिंता विज्ञान कथाकार करतात. ही त्यांची विज्ञान मनस्कथा या पुढील काळातही विज्ञान कथेच्या निर्मितीसाठी पूर्वीप्रमाणेच आवश्यक असणार आहे. किंबहुना कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेचा चेहरा सांस्कृतिक असणे अपरिहार्य आहे. मित्रांनो, हे याचं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो की कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान कथेचा चेहरा सांस्कृतिक असणं अपरिहार्य आहे. मित्रांनो, आपलं संशोधन जर संस्कृतीची चौकट मोडणारं असेल, आपलं संशोधन जर संस्कृतीचा ऱ्हास करणारं असेल, तर अशा वेळी त्या मानपानापेक्षा, प्रतिष्ठेपेक्षा आपण आपलं संशोधनच नष्ट करून टाकावं, जेणेकरून संस्कृतीची चौकट उद्ध्वस्त होणार नाही. अशा पद्धतीचा विचार हा सांस्कृतिक अंगाने केलेला विचार आहे. आणि माझ्या एका कथेमध्ये मी हे मांडलेलं आहे की त्या शास्त्रज्ञांना काही शोध असे लागतात, पण ते शोध जर जाहीर केले तर भारतीय संस्कृतीची चौकट उद्ध्वस्त होणार आहे. अशा वेळी ते सगळे शास्त्रज्ञ मानपान प्रतिष्ठेचा त्याग करतात आणि आपलं संशोधन नष्ट करतात. हा त्यांचा सांस्कृतिक विचार आहे. संस्कृतीची चौकट उद्ध्वस्त होऊ नये अशा पद्धतीचा सांस्कृतिक चेहरा कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेला असणं अत्यंत अपरिहार्य आहे. मित्रांनो, आणखी एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. लोकार्थी विज्ञान आणि ललित विज्ञान या दोघी शाखांनी परस्पर पूरक कोरोनोत्तर कार्यात करणं मला अपेक्षित आहे. आजपर्यंत दोघी शाखा स्वतंत्रपणे कार्यरत होत्या. आता दोन्ही शाखांनी त्या ठिकाणी मित्रांनो एकाच वेळी विशिष्ट वैज्ञानिक सिद्धांतावर कार्य सांगायचं असेल की या दोघी शाखांनी परस्पर पूरक कार्य एकाच वेळी सुरू करावं. ते असं की समजा लोकार्थी विज्ञानाने काय करावं, कोविड-19 बद्दलची माहिती द्यावी, त्याच्या संदर्भातलं प्रबोधन जनतेमध्ये करावं. आणि त्याच वेळी ललित विज्ञानाने काय करावं, तर ललित विज्ञानाने कोरोनावरील औषधाचा शोधाला चालना मिळेल त्या संदर्भातील काही दिशांचं सूचन विज्ञान कथेतून करावं. तशा प्रकारच्या विज्ञान कल्पना त्यांनी आपल्या कथेतून मांडाव्यात. कोरोनोत्तर काळामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक सांस्कृतिक पेचांवर कल्पित विज्ञानाच्या सहाय्याने काहीतरी तोडगा काढावा. अशा पद्धतीने दोघी शाखांनी, लोकार्थी विज्ञान, ललित विज्ञान या दोघी शाखांनी एकाच वेळी कार्यारंभ करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कोरोनोत्तर काळाने आपलं दिसणं महत्वाचं नाही तर आपलं असणं महत्वाचं आहे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. आपण जिवंत राहणं ही प्राधान्यक्रमांची गोष्ट लोकांना देखील मान्य झाली. ही बाब लक्षात घेऊन विज्ञान कथाकारांनी अस्तित्ववादाच्या अंगाने आपली कथा लिहायला हवी. मी वाक्य पुन्हा म्हणतो आहे. कोरोनोत्तर काळामध्ये काय झालं की प्रत्येक माणसाला आपण जिवंत राहणं हीच त्याची एकमात्र आणि मूलभूत प्रेरणा झाली. आपण जगलं पाहिजे. मग जर कोरोनोत्तर काळामध्ये ही भावना, ही प्रेरणा जर अत्यंत प्रबळ असेल की मी जगेल की नाही, मग अशा वेळी
कोरोनोत्तर काळामध्ये कथा लिहिणाऱ्या विज्ञान कथा लेखकांनी आपल्या कथेचा चेहरा अस्तित्ववादी सुद्धा कसा असेल याच्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. मानवाच्या आरोग्याचं रक्षण, आयुर्मानाची वृद्धी यासाठी विज्ञान आजपर्यंत धडपड करीत आले आहेच. ही धडपड मानवी अस्तित्व रक्षणाची धडपड आहे. अवयव रोपण हे वैज्ञानिक सिद्धांत निखळ अस्तित्ववादी आहे आपल्याला माहिती. या पुढील काळात अशा अस्तित्ववादी अंगाने जाणाऱ्या विज्ञान कथांचं मी स्वागत करणार आहे. मित्रांनो, कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथा वृक्ष होणार नाही याचीही काळजी कथाकारांना घ्यावी लागणार आहे. म्हणजे काय, कलात्मकतेचं जे अंग आहे, विज्ञान कथेच्या कलात्मकतेची चर्चा दुर्दैवाने होत नाही. मी इथे सांगू इच्छितो की कोरोनोत्तर काळामध्ये जी विज्ञान कथा लिहिली जाणार आहे तिच्या कलात्मकतेचं जे अंग आहे ते तिनं राखून ठेवलं पाहिजे. कलात्मकतेचा सोप्या भाषेतला अर्थ जर मला सांगायचा असेल की जर या मंचावर नव्याने विज्ञान कथा लिहिणारे लोक असतील किंवा विज्ञान साहित्याचं संशोधन करणारे जे लोक असतील, मित्रांनो, विज्ञान साहित्याची कलात्मकता शोधायला फार पुढे जाण्याची गरज नाही. अगदी सोप्या भाषेमध्ये असं की तिच्यातलं भाव संक्रमण कसं आहे, त्यातून मिळणारा जो वाङ्मयाचा आनंद आहे तो कसा आहे, रचनेचा सफाईदारपणा कसा आहे, अशा अनुकूल आविष्कार आहे की नाही, वाचकांचं अनुभव विश्व या कथेने विस्तारलं की नाही, या अंगाने विज्ञान कथेच्या कलात्मकतेची चर्चा आपल्याला. मित्रांनो, विज्ञान कथालेखक अगोदर चांगला विज्ञान व्यासंगी असला पाहिजे. ही अपरिहार्यता येणाऱ्या काळातही निरंतर राहणार आहे. विज्ञान कथाकाराची वैयक्तिक अशी स्वभाव प्रकृती, विज्ञानाबद्दलचं कुतूहल ते शमवण्यासाठी केलेले वैज्ञानिक वाचन आणि त्यातून सुचणारं कथाबीज या मार्गाने प्रेरणेचा प्रवास होतो. म्हणून विज्ञान कथाकारांना वैज्ञानिक घडामोडींचा व्यासंग, विज्ञान साहित्याचा व्यासंग यापुढेही सातत्याने त्या ठिकाणी ठेवावा लागणार आहे. मित्रांनो, विज्ञान कथा लोकप्रिय करण्याचं सुद्धा एक आव्हान त्या ठिकाणी आहे. तर विज्ञान कथाकथनाच्या कार्यक्रमामध्ये विज्ञान कथा सातत्याने त्या ठिकाणी आपण सादर केली पाहिजे. मित्रांनो, विज्ञानाच्या संभाव्य परिणामांसाठी संभाव्य जे काही त्याचा आविष्कार आहे यासाठी कल्पनाशक्तीचा जो वारू आहे तो चौखर उधळू द्या. मात्र वैज्ञानिक सूत्र हा जो तिचा आत्मा आहे तो कायम ठेवून कल्पिताचं शरीर हवं तितकं आपल्याला वाढवतो. मित्रांनो, एक संदर्भ या ठिकाणी आलेला तो असा आहे की ज्या कथेतील विज्ञान हिंकस, अपूर्ण, चुकीचं असल्यामुळे जी विज्ञान कथा दर्जेदार गणली जाऊ शकत नाही तीही केवळ कथा म्हणून वरचढ ठरू शकते, असं मला वाटतं बाळासाहेब फोंडके यांचंच मत आहे की ज्या कथेतलं विज्ञान हिंकस आहे, अपूर्ण आहे, चुकीचं आहे, त्यामुळे ती दर्जेदार गणली जाऊ शकत नाही, ती सुद्धा केवळ कथा म्हणून वरचढ ठरू शकते. तेव्हा आपण मांडणार असणाऱ्या विज्ञान सिद्धांतनाबाबत न्यूनगंड बाळगू नये. त्यातलं वैज्ञानिक सिद्धांतन अपूर्ण असलं तरी कथा म्हणून ती वरचढ त्या ठिकाणी ठरू शकेल. मित्रांनो, कथाबीज शोधण्यासाठी कुठे जाण्याची, इतरत्र जाण्याची गरज नाहीये. सभोवतालामध्ये घडणाऱ्या ज्या अशा घटना आहेत ज्यांना विज्ञानाचा स्पर्श आहे, विज्ञानाची पार्श्वभूमी आहे अथवा विज्ञानाचा प्रभाव आहे, अशा घटनातून कथाबीज आपल्याला सुचतील. कोरोनोत्तर काळामध्ये अनेक तंत्रस्नेही वैज्ञानिक वृत्तीच्या युवकांनी काही यंत्र तयार केलेली आहेत. अगदी सांगायचं की नाशिक जिल्ह्यामधल्या एका शेतकऱ्यानं मोठ्या प्रमाणावर सॅनिटाईज करता येईल असे भलं मोठं ट्रॅक्टर तयार केलेलं होतं. ही विज्ञाननिष्ठ घटना आहे आणि याच्यामध्ये विज्ञान कथेचं बीज कोरोनोत्तर काळातलं लपलेलं आहे हे आपल्याला लक्षामध्ये येईल. राग, लोभ, हेवे दावे, काम, क्रोध या विकारांचा पगडा मानवावर आहे, तो बदलणार नाही, पण त्याचा विज्ञान कथेतला आविष्कार मात्र पारंपरिक आपल्याला ठेवता येणार नाही. ही सुद्धा गोष्ट फार फार महत्वाची. मित्रांनो, आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल या सगळ्या बाबतीमध्ये की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान कथेमध्ये येणारी जी नवकल्पना सृष्टी आहे ती दैनंदिन वास्तव विश्वापेक्षा एका बाजूने भिन्न असली तरी दुसऱ्या बाजूने यांना त्या प्रकाराने ती वास्तव विश्वाशी अनुबंधित असते. कल्पना आणि वास्तव, सौंदर्य आणि सत्य यांचा ताळमेळ विज्ञान कथेत साधलेला असावा लागतो असं मंचरकरांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे कोरोनोत्तर काळातही असा ताळमेळ विज्ञान कथेनं ठेवणं हे आपल्याला अपेक्षित आहे. मित्रांनो, सौंदर्य आणि सत्याचं ताळमेळ युक्त चित्रण हे कलावादाकडे झुकणारं तत्व विज्ञान कथेला कोरोनोत्तर काळातही जपावं लागणार आहे. मित्रांनो, विज्ञान कथेतलं विज्ञान हे प्रमाण विज्ञान, कल्पित विज्ञान, व्याज विज्ञान असं 3 प्रकारचं असतं. कोरोनोत्तर काळ जो आहे
मी पुन्हा रिपीट करतो की कोरोनोत्तर काळ हा रंजनापेक्षा कर्तृत्वाचा आणि संघर्षाचा काळ असल्यामुळे विज्ञान कथेतलं कोरोनोत्तर काळामध्ये लिहिल्या जाणाऱ्या विज्ञान कथेतलं जे विज्ञान आहे ते रंजन केंद्रित असं व्याज विज्ञान विज्ञान कथेमध्ये येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. अशक्य तर्क आणि अशक्य कोटीतला कार्यकारण भाव यांच्या आधारे येणाऱ्या विज्ञान कल्पना कोरोनोत्तर काळातल्या अशांत समाज जीवनासाठी विसंगत आणि अनौचित्य असणाऱ्या त्या ठिकाणी ठरू शकतील. मित्रांनो, कोरोनाचा जो प्रभाव आहे तो संपूर्ण पृथ्वीवरच्या मानव जातीवर पडला असला तरी भारतीय समाज जीवनावरील कोरोनाचा प्रभाव वेगळा असणार आहे. याचं कारण आपली बहुसंस्कृतता. आपण बहुसांस्कृतिक आहोत आणि आपण संस्कृती प्रिय पण आहोत. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव जगावर वेगळा असेल आणि भारतीय समाज जीवनावर तो थोडाफार वेगळा असेल. तेव्हा आजवरची विज्ञान कथा पाश्चात्यांच्या विज्ञान कथांच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकली नाही तरी कोरोनोत्तर काळातली विज्ञान कथेने मात्र देशी वळणाने जाणं अपेक्षित आहे. कोरोनोत्तर काळात बदललेलं भारतीय माणस ही त्यासाठीची सुसंधी आहे. मित्रांनो, कोरोनोत्तर काळात सुद्धा विज्ञान कथेचे जे काही घटक आहेत ते सर्वश्रुत आहेत ते मी सांगत नाही. ते सगळं आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या काळात सुद्धा तसंच ते राखून ठेवावं लागणार आहे. मित्रांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याला आपण छद्म विज्ञान म्हणतो, शुडो सायन्स. या शुडो सायन्सचा अवलंब कोरोनोत्तर काळामध्ये अजिबात करू नये, कारण कोरोनोत्तर काळ हा रंजन केंद्री कालखंड नाही. प्रबोधनाची जी भूमिका आहे ती कायम ठेवावी लागेल. वैज्ञानिक जीवन दृष्टिकोन रुजवण्याची सामाजिक बांधिलकीची भूमिका कायम ठेवत कोरोनोत्तर काळातही आपल्याला कार्यरत राहावं लागणार आहे. आणखी महत्वाची गोष्ट, मी समारोपाकडे येत असताना मित्रांनो, भाषा विषयक भूमिका काय असावी. कोरोनोत्तर काळामध्ये विज्ञान कथा लिहिणाऱ्या लोकांची भाषेची भूमिका काय आहे जी अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, तुमचं आणि माझं निरीक्षण असं आहे की सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून विज्ञान विषय इंग्रजीतून शिकवले जातात आणि या माध्यमांकडे मोठ्या प्रमाणावर पालकांचा ओढा आहे. अशा पार्श्वभूमीवर मराठी माध्यमांच्या शाळांचा आणि पर्यायाने अशा शाळांतून विज्ञान विषय मराठीतून शिकवण्याच्या परंपरेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनोत्तर काळात मराठीतून विज्ञान विषय शिकविण्याचा आग्रह कायम ठेवला पाहिजे. म्हणजे आज सुद्धा अनेक लोकांना हे माहिती नाही की 12वी विज्ञानाची परीक्षा मराठी माध्यमातून देता येते, किंबहुना UPSCची परीक्षा सुद्धा मराठी माध्यमातून देता येते. हे फार कमी लोकांना या ठिकाणी माहिती आहे. मुद्दा होता कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथाकारांची भाषाविषयक भूमिका काय असेल. मित्रांनो, विज्ञान विषय मराठीतून शिकवण्यासंदर्भामध्ये आणखी एक मुद्दा येतो, तो आहे विज्ञान विषयक परिभाषेचा. मराठीतून विज्ञान विषयांचं अध्यापन बंद झालं तर विज्ञानाच्या परिभाषेचाही प्रश्न आपोआप बंद होणार आहे. विज्ञानाच्या परिस्फोटाच्या या संक्रमण काळामध्ये पेन ड्राईव्ह, एन्जिओप्लास्टी, अँड्रॉइड, पॉवर बँक, हार्ड डिस्क यांसारखे शब्द तसेच लिहायचे, तसेच उच्चारायचे की त्यांना मराठी प्रतिशब्द निर्मून ते योजायचे, हा प्रश्न आहे. भाषिक अस्मिता ही बाब तंत्रज्ञान भारित पिढीला तितकीशी महत्वाची वाटेल का, हा देखील प्रश्न आहे. विज्ञान कथाकारांनी इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी पारिभाषिक शब्द निर्मावेत आणि त्याच योजना करावी असं माझं आग्रहाचं या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. मित्रांनो, अशा काही इंग्रजी शब्दांना मी मराठी पारिभाषिक शब्द स्वतः तयार केले आहेत. भाषा आणि जीवन नावाच्या नियतकालिकात ते आलेलं आहे. एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. पेन ड्राईव्ह, हा जो पेन ड्राईव्ह आहे याला मी मराठी पारिभाषिक शब्द स्वतः तयार केला आणि योजला. अगदी सोपा आहे. त्याला मी काय नाव दिलं, त्याला नाव दिलं मजकूर कुपी. जशी अत्तराची कुपी असते तशी ही मजकुराची कुपी आहे, मजकूर आहे त्याच्यामध्ये, मजकूर कुपी, दॅट इज पेन ड्राईव्ह. अशा पद्धतीची भाषिक अस्मिता, मराठी भाषेचा आग्रह कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथाकारांनी आवर्जून बाळगला पाहिजे. मित्रांनो, विज्ञानाचं दुसरं नाव कार्यकारण भाव तपासणं असं जर असेल, विवेक हा विज्ञानाचा आत्मा असेल आणि विज्ञान हे जर धर्मनिरपेक्ष असेल, ते जर निष्पक्ष असेल आणि ते जर सत्य असेल, तेव्हा विज्ञान कथाकारांनी विज्ञानाचं हे पावित्र्य भंग पावणार नाही याची दक्षता घ्यावी. विज्ञान लेखकाची बांधिलकी ही मानव कल्याणाशी आहे आणि म्हणून अवैज्ञानिक गोष्टींचं उदात्तीकरण कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथा लेखकांनी अजिबात करू नये. मी मेलो आहे असं जाहीर न करता, मी मेलो आहे असं जाहीर न करता समाजाची ढासळलेली नीतिमत्ता सावरणारं, ऊर्जस्वल, प्रखर,
तेजस्वी, परिवर्तन केंद्री विज्ञान साहित्य विज्ञान लेखकांनी निर्माण करावं. विज्ञान लेखकाचं दैनंदिन जे आचरण आहे ते सुद्धा विज्ञानाधिष्ठितच असावं अशी अपेक्षा मला वाटतं गैर असू शकणार नाही. मित्रांनो, शेवटच्या काही मिनिटांमध्ये मी येत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की काळानुसार काही बदल आपल्याला विज्ञान कथेत करावे लागतील. कोरोनोत्तर काळामध्ये जे काही बदल विज्ञान कथेत अपेक्षित आहेत ते असे आहेत. एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. उदाहरणार्थ, आयझॅकने यंत्रमानवांसाठी काही नियम ठरवून दिले होते. आजपर्यंतच्या मराठी विज्ञान कथेतले यंत्रमानव त्या नियमांच्या अनुषंगानेच आपलं आचरण करत आले. तेच नियम आजच्या विज्ञान कथेतल्या यंत्रमानवाने आचरणात आणावेत का? कारण कोरोनोत्तर काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक आव्हानं आपल्या समोर आहेत, ज्यांचा मी दीर्घ आढावा माझ्या भाषणाच्या पूर्वार्धामध्ये घेतला होता. स्वतःचा नाश अटळ दिसायला लागला की हे आयझॅकचे यंत्रमानव आत्मनाश घडवून आणतात. पण बदललेल्या सांस्कृतिक पर्यावरणामध्ये हे यंत्रमानव आयझॅकचे नियमांना तिलांजली देतील का? हा प्रश्न विज्ञान कथाकारांनी येणाऱ्या काळामध्ये लक्षात त्या ठिकाणी घेतला पाहिजे. मित्रांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट, असं म्हटलं जातं की हिंदीतली जी विज्ञान कथा आहे, हिंदी लेखकांनी लिहिलेली जी विज्ञान कथा आहे तिला विज्ञान कथा म्हणावं का, अशा प्रकारची एक चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. याचं कारण काय आहे? विज्ञान कथेतलं विज्ञान हे आवाक्यातलं विज्ञान असावं, ते वास्तव, ही सगळी चर्चा या अनुषंगाने. शिरीष देशपांडे यांचे एक मत या ठिकाणी उद्धृत करू इच्छितो, ते फार महत्वाचं. ते असं म्हणतात की ज्या कल्पना विलासामुळे नवसाहित्यातील मनोविश्लेषणाला रंग चढला, त्याच कल्पना विलासाने विज्ञान साहित्याचा घात केला. न लागलेले शोध, असिद्ध सिद्धांत, पुराण परिकथा यांच्यामुळे विज्ञान कथा कादंबरी ही मनोमैथुनाची सुखवस्तू झाली. मनोमैथुनाची सुखवस्तू झाली. मला कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथा लेखकांना हे सांगावायचं आहे की आपल्या विज्ञान कथेमध्ये विज्ञान कल्पना जरूर असू द्या, पण ते मनोमैथुनाच्या पातळीवर जाणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. मित्रांनो, एक विज्ञान कथेचा मी इथे उल्लेख करेल. धर्मराज माहुलकरांची विज्ञान कथा आहे झिरो स्पेस क्राफ्ट नावाची. महत्वाचा मुद्दा मी मांडतो आहे. अध्यात्माचं केंद्र असलेला भारत नष्ट होऊ नये म्हणून, अध्यात्माचं केंद्र असलेला भारत नष्ट होऊ नये म्हणून परग्रही वैज्ञानिक पृथ्वीचं रक्षण करतात. म्हणजे परग्रही जीव पृथ्वीचं रक्षण कोणत्या प्रेरणेने करतात? अरे, भारत ही अध्यात्माची खाण आहे, तिला वाचवलं पाहिजे, या प्रेरणेतून ते भारताचं रक्षण करतात. त्या कथेत हा प्रश्न आलेला आहे. आता माझा प्रश्न असा आहे की अध्यात्म चर्चा विज्ञाना अंतर्गत करावी का? अध्यात्म हे विज्ञान म्हणून सिद्ध झालं आहे का? आत्मसाक्षात्कार, विशेषतः आत्मसाक्षात्कारात घडणारं परमेश्वराचं सदेह जिवंत दर्शन हा अध्यात्माचा भाग विज्ञानानं मान्य केलाय का? याची उत्तरं अजून आपल्याला मिळावायची आहेत. याचा देखील विचार विज्ञान कथाच्या संदर्भामध्ये या सगळ्या लोकांनी केला पाहिजे. मला वाटतं मला दिलेला जो काही 40-50 मिनिटांचा वेळ होता, मी थोडा वेळ अधिक घेतलेला आहे. अनेक विषय आहेत, अनेक आव्हानं आहेत, आणि म्हणून विज्ञान कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथेला खूप काम करावं लागणार आहे. वैज्ञानिकांना काम करावं लागणार आहे आणि वैज्ञानिकांच्या वैज्ञानिक शोधांना चालना देण्याचं काम कोरोनोत्तर काळातल्या विज्ञान कथालेखकांना करावं लागणार आहे. मी माझ्या अल्प आकलनानुसार, अल्प वाचनानुसार काही मुद्दे आपल्या समोर ठेवले. संयोजक म्हणजे आमचे राऊत सर, जाधव मॅडम आणि संपूर्ण पीपल्स कॉलेज नांदेड टीम, पीपल्स कॉलेज, या सगळ्यांचे मी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. डॉक्टर फुलाबागुल सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण फुलाबागुल सरांनी दिलेल्या विषयाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं न्याय दिलेला आहे आणि अनेक पैलूंनी या विषयाची अत्यंत उत्तम रीतीनं मांडणी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण ज्यांच्या व्याख्यानाची आतुरतेनं वाट पाहत आहोत ते आदरणीय बाळ फुंडके सर देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत.